तुमच्या मुलांनी धाडसी तरीही शांत, पराक्रमी तरीही पेशंट असावं असं तुम्हालाही वाटतं का? मग त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शांतमूर्ती, रणकर्कश आणि रणरंगधीर हे 3 कॅरेक्टरिस्टिक एकाच कॅरेक्टरचे आहेत याच्यावर तुम्हाला विश्वास बसतो का? त्या कॅरेक्टरनी एवढे कॉन्ट्राडिक्टरी कॅरेक्टर स्वतःमध्ये आणण्यासाठी नेमकं काय केलं असेल? त्याची लाईफ स्टोरी वाचताना हे आपल्याला लक्षात येतं. लाईफ स्टोरीच्या सुरुवातीला इम्पल्स रिॲक्शन देणारं हे कॅरेक्टर हळूहळू इतकं मॅच्युअर्ड होत गेलं की ते कॅरेक्टर प्रत्येक प्रसंगामध्ये यश मिळवण्यासाठी आपले रिस्पॉन्सेस चूज करू लागला, अर्थात निवडू लागला. हजारो वर्षापूर्वी तुमच्या माझ्यासारखंच मानव असणारं हे कॅरेक्टर आजच्या घडीला एपिटोम ऑफ ह्युमन बिईंग झालेलं आहे. या कॅरेक्टरकडे आजच्या घडीला आपण लाईफ कोच म्हणून सुद्धा पाहू शकतो. त्या कॅरेक्टरचं नाव आहे राम आणि हे तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला रामरक्षेमध्ये पाहायला मिळतात. आणि रामायण वाचताना रामाची ती जर्नी आपल्यासमोर हळूहळू उलगडत जाते. आता वेळ आली आहे या सगळ्याकडे पाहण्याची, आपली दृष्टी बदलायची आणि लहान मुलांपर्यंत हे ज्ञान त्यांच्या पद्धतीने पोचवायची. एनरूटरमध्ये